टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गत अनेक वर्षांपासून उल्हासनगर 5 येथील हिल लाईन पोलीस स्टेशन टेकडी परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या शेकडो स्थानिक कुटुंबियांची गंभीर पाणी समस्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महादेव शेलार यांच्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडील वेळोवेळी करण्यात आलेल्या पाठपुरावा तसेच प्रसंगी करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश। उल्हासनगर महानगरपालिका परिक्षेत्रांतर्गत असणाऱ्या उल्हासनगर 5 येथील हिल लाईन पोलीस स्टेशन टेकडी परिसरांतर्गत राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांना पिण्याचे पाणी उपलब्ध। गत अनेक वर्षांची गंभीर पाणी समस्या मार्गी लागल्याबद्दल सदर परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या असंख्य महिलांनी आनंद व्यक्त करताना महादेव शेलार यांचे मानले विशेष आभार। माजी आमदार पप्पू कलानी यांनी देखील लावली आवर्जून उपस्थिती। तसेच महादेव शेलार यांचे केले विशेष अभिनंदन। सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या माध्यमातून माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी तसेच प्रामुख्याने उल्हासनगर महापालिका महापौर अश्विनी निकम, महापालिका आयुक्त, उपायुक्त, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे विशेष आभार। सदर गंभीर प्रश्न मार्गी लागल्याबद्दल केले समाधान व्यक्त। तसेच श्रेयवाद कोणी लाटला तरीही राजकारण नको, समाजकारण करायचे आहे। महादेव शेलार यांची भावनिक प्रतिक्रिया। तसेच टेकडी परिसरांतर्गत असणाऱ्या शेकडो कुटुंबियांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुषंगाने अधिकाररूपी सर्व नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार महादेव शेलार यांची स्थानिक नागरिकांना ग्वाही। संजय निकम, अब्दुल शेख, अदक्षा माया खरात, आरती साबळे, अनिता शिंदे, पंचशील निकम, यमुना पटायत, नेहा खरात अशा इतर अनेक स्थानिक नागरिकांकडून महादेव शेलार यांचे विशेष आभार। देश स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटून देखील उल्हासनगर महापालिका क्षेत्रांतर्गत असणाऱ्या उल्हासनगर 5 येथील हिल लाईन पोलीस स्टेशन टेकडी परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या शेकडो कुटुंबियांना पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, शौचालय अशा इतर अनेक मूलभूत नागरिक सुखसुविधांपासून वंचित राहावे लागत होते। त्याच अनुषंगाने सदर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या माध्यमातून सदर गंभीर पाणी समस्येबाबत उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाशी वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार, चर्चा, प्रसंगी आंदोलने, आमरण उपोषण अशा इतर अनेक मार्ग अवलंबल्याने अखेर महादेव शेलार यांच्या महापालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गत अनेक वर्षांपासून सदर परिसरांतर्गत असणारी मूलभूत पाणी समस्या मार्गी लागली असून स्थानिक नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आनंद व्यक्त करीत सदर गंभीर असा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महादेव शेलार यांचे विशेष आभार मानले। तसेच नगरसेवक नसताना देखील सदर परिसरांतर्गत असणाऱ्या इतर नागरी मूलभूत सुखसुविधा मार्गी लागाव्यात त्याकरता मागील प्रमाणेच महादेव शेलार यांच्या माध्यमातून अमूल्य सहकार्य लाभावे अशी अपेक्षा देखील यावेळेस अनेक नागरिकांनी बोलून दाखवली। सदर प्रसंगी माजी आमदार पप्पू कलानी यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावत सदर परिसरांतर्गत असणारा गंभीर असा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महादेव शेलार यांचे विशेष अभिनंदन केले। महादेव शेलार यांच्या माध्यमातून पप्पू कलानी यांचे औक्षण करीत शाल तथा पुष्पगुच्छ देत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। महादेव शेलार यांनी नगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ज्या ठिकाणी पाणी आणले त्यांनी मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी उचलला आहे। त्या ठिकाणी त्यांचं आणि पप्पू दादाचं विनंती करतो की पुष्पार्चन करावं। तसेच सदर गंभीर असा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करताना महादेव शेलार यांनी महापालिका प्रशासन तसेच माजी आमदार पप्पू कलानी, महापौर अश्विनी निकम तसेच महापालिका आयुक्त, उपायुक्त तथा अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले। तसेच हे केवळ आपले एकट्याचे यश नसून परिसरांतर्गत असणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना सदर गंभीर असा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबाबतचा श्रेयवाद कोणीही लाटला तरी राजकारण नको, समाजकारण करायचं आहे अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना महादेव शेलार यांनी आगामी काळात देखील सदर परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या शेकडो कुटुंबियांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान रूपी अधिकाराच्या अनुषंगाने इतर सर्व नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अथक प्रयत्न करणार असल्याचे महादेव शेलार यांनी विशेष नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स। शेलार साहेब, आज बरेच वर्षापासूनची समस्या होती आज पाण्याची। आज इथे अनेक महिलांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आज आपल्या माध्यमातून महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन असो, आमरण उपोषण असो वा इतर अनेक माध्यमातून तुम्ही सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आज इथे यश मिळालेले आणि आज पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। काय सांगाल, आज आपण याबाबत आनंदी आहातच, पण आज आपण त्याबाबत काय प्रतिक्रिया द्याल? आता बघा,
मी महादेव सकाराम शेलार बोलतो। या झोपडपट्टीमध्ये झोपडी म्हणतात लोक, म्हणजे आपले लोक जर राहतात ना याचा अपमान करतात का आपली झोपड म्हणून नाव लागतात आपल्याला। म्हणून माझं म्हणणं एक आहे की आज कमी से कमी मी पाणीत आहो, कमी कमी इथं 20 वर्ष 15 वर्षातून पाणी नाही आहे। त्याच्यानंतर हे लाईन 2 वर्षातून टाकलेली होती, त्याच्यानंतर टाकल्यानंतर मी बरेच पारपोर्ट केले, पण त्याच्यात महानगरपालिकेने त्याची काही दखलबाजी घेतली नाही। म्हणून लास्टला मी नेताजीला उपेशनला बसलो, 2 दिवस उपेशनला बसल्यानंतर त्यांनी आयुक्तानं मला लेटर दिलं का तुमची पाण्याची समस्या आम्ही सोडू। पण त्याच्यानंतर बरेच पूजा करणं मला भरपूर त्रास भेटलेला आहे का आज करू उद्या करू परवा करू असे मला माझ्या याच्यात बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत। पण ह्या माझ्या बहिणी माझे भाऊ यांनी मला खांद्याला खांदा लावून मला साथ दिली, त्या कारणाच्यानं मी साथ देऊन मी याची पाठपुरावा करत आहो। आणि आज माझं म्हणणं एकच आहे की आज एक मोठे मोठे नेते येतात भाषण देतात का आम्ही हा पाठपुरावा केला पाणी आल्यानंतर। माझं म्हणणं एकच आहे तर त्याने माझे पत्रव्यवहार दाखवावं, त्यांनी केले माझं म्हणणं नाही आहे पत्रव्यवहार दाखवावं। त्यांनी पत्रव्यवहार जर केले असेल तर माझं मी हार मानतो का मी पत्रव्यवहार नाही केलेलं असेल। आज मी महानगरपालिकेतून आज मला ही लिखी दिली का शेलार साहेब तुमच्या कामाला चालू काम केले म्हणून आम्हाला तुम्ही लिखी द्या, लिखी पत्र मी त्याला दिले, आजच मला लिखी पत्र दिले। त्याने वाचव आजचे जे कार्यकर्ते आहेत मोठे मोठे चमचे आहेत याचे धंदे होते, आज लोकांना पाणी विकायचे, पाण्याने विकून कमसे कम 5-5 विकून पाण्याचे पैसे घ्यायचे, पण त्याचे आज बंद झाले। त्याच्या मनातनी खरबळा सुटला कसाला आज या शेलारनं पाणी चालू केल्यानंतर आज आम्हाला पाण्याचा पुरवठा आम्हाला कसं भेटेल, याचे हप्ते बंद झाले। म्हणून माझं म्हणणं एकच आहे की आज हे जनता तुमच्यासाठी एकासाठी हे जनता जर एवढी पब्लिक बिन पाण्याची राहतात, हे गरीब लोक राहतात इथं आज म्हणजे कमसे बाहेर का बिचारा सकाळी मी बघितलं हो का आज इथून पाणी लावून पशीला पाणी लावून एवढंसं पाणी येते, माणूस जरी मुतते पूर्ण जास्त मुतते तेवढं पाणी येते। त्याच्यातून आज समाचार मला लढा येते आज माझ्या बहिणी माझ्या भाऊ बहिणी हा कशा कशा पाण्यानं राहतात, कसे कसे होतात, काय काय होतात, या काळाचं माझं त्याच्यातली हे होते। म्हणून माझं म्हणणं आहे की आज तुम्ही याच्यातली राजनीती करू नका। म्हणून आज जनताला जर पाणी येते ना जनताला पाणी भेटू द्या, याच्यात ते सांगता का यांनी केला त्यांनी केलं यानं केलं त्यानं केलं, यानं पुरवठा केला, हा नगरसेवक झाला तो नगरसेवक झाला, कशा बदल झाला आहे त्या नगरसेवकाने मला पत्र दाखवा, मला मी चालन देतो, मी त्याच्यात उपेशनला पडलो, मी माझे लेटर आहेत, तुम्ही आज माझे म्हणता तुम्ही कामं करा ना। माझं म्हणणं नाही आहे मी म्हणजे आम्ही गरीब माणूस आहो, मला एवढं काही येत नाही। तुम्हाला जर काम करायचं असं रस्ते आहेत पाण्याची पुरवठा आहेत, लोक खाली मोटरला लावलेले आहेत, खालून मोटर लावून पण लोक पाणी भरतात हो। माणसाला रातभर मोटरच्या मोटरचं बिल, त्याच्यानंतर त्यांनी मोटर जळली त्याचं भाडं, त्याच्यानंतर त्याला कमसे महिना नाही तर त्या जागेचं भाडं त्याला त्याची लाईन कापतात, अशी परिस्थिती आहे। तरी गरीब लोक बिचार पाण्याची लाईनी मीटरचे पैसे भरून आज कसे कसे गरीब राहतात। म्हणून माझं एकच म्हणणं आहे सगळ्याला तुम्ही एकामेकाचे भांडणं लावू नका, सगळे तुम्ही एकत्र राहा, एकत्र जोड करून एकामेकाला साथ द्या, तुम्ही पाणी पुरवठा करा। माझं त्याचं काही म्हणणं नाही आहे। पण ह्या झोपडीपट्टीमध्ये एकीकरण नाही असल्या काही त्याच्या लोकांचे फायदे घेतलेले आहेत, त्यावेळेस पाणी बंद झालं मी आज हा माझं शेवटपर्यंत या लोकांना पूर्ण साथ राहणार आणि शेवटपर्यंत कोण पाणी बंद करून दाखवणार त्याला मी चालन देतो का मला फक्त पाणी करून बंद करून दाखवा। महानगरपालिकेनं आयुक्तानं मला लिखी पत्र दिलेलं आहे, मी आयुक्ताचे महापौरचे पप्पू साहेबाचे धन्यवाद मानतो का या कारणाने त्यांनी मला वेळ दिला आणि महापौर स्वतः येऊन गेली, पप्पू साहेब इथं येऊन गेले, त्यांनी स्वतःच बघितलं का शेलार साहेब इथं काय दशा आहेत। मी त्याला सांगायचा पाठपुरावा करायचा, पण म्हटलं मॅडम बघा मी तुम्हाला सांगतो तुम्ही तिथं येऊन बघा आणि तुम्हाला डोळ्याने महिला कशा विचार राहतात हे तुमच्या डोळ्याने बघित। म्हणून त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली महापौरनं आणि त्यावर सांगितलं का नाही शेलार साहेब तुम्ही म्हणता हे खूप तुमचं दुःख आहे, हे तुमचं आम्ही पार करू, तुमच्या मागे आम्ही पाठीशी उभे राहू, तुम्ही कशाची काही करायचे नाही, तुम्हाला पाण्याचा पुरवठा आम्ही करून देऊ। म्हणून माझं एकच म्हणणं आहे का सगळ्या माई बंडला कसं तुमचे साथ राहावं आणि सगळं मी तुमचे कामं करत राहावं। मला राजनीतीचं काही करणं नाही आहे, राजनीतीच्या जागेवर राहिली माणसाने। मी या डोंगरामध्ये 15 वर्षापासून मी स्वतः राहिलो रेणुकामाता मंदिरामध्ये, माझी स्वतःची विशेष खालून डोंगरावर पाणी आणायचं चेल्या मंदिरापासून, याची मला दुःख आहे, मला कळकळ आहे का आज समजा माझी स्वतःची मिसेस असताना ते खालून चेल्यामधून पाणी आणायचे, तशाच मी आज समजा खाली गेलो म्हणून माझ्या झालं का, तशाच माझ्या बहिणी राहतात, तसेच माझे भाऊ राहतात,
असं नाही होणार. मला राजकारणाची गरज नाही आहे. मी आम माणूस आहो. मला राजनीतीची काही गरज नाही आहे. फक्त मला जनतेचे गरिबासाठी कसा हक्क मिळावा हे मी महानगरपालिकेला विनंती करतो, महापौरची विनंती करतो. उपायुक्त जे आहेत त्यांनी मला इतकी साथ दिलेली आहे, त्याची घडीघडी आभार मानतो का मी तसे गेले तसे प्रत्येक कर्मचाऱ्याला पत्र पाठवलं त्याने काय याचं काय केलेलं आहे, याचं काय केलं आहे, सगळ्या जागेवर महापौरनं केलेलं आहे. मी ऐकताना मी धन्यवाद मानतो का असेच तुम्ही राहावा, नसेल आमच्या एका झोपडपट्टीत राहावा, हेच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल. मला त्याची विनंती काही करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आनंद. नमस्कार, मी आरती साबळे, रेणुका माता महिला मंडळची अध्यक्ष आहे. मी पाणी पुरवठा 2 वर्षापूर्वी बंद होता. त्यानंतर शेलार बाबा येऊन आमच्या पाण्याची समस्या त्यांनी हल केली. आता त्याचं आमचं एवढंच म्हणणं आहे की इतक्या वर्षापासून कुणी आलं नाही, कधी लक्ष दिलं नाही. आता पाणी चालू झाल्याच्या नंतर कुणी बी येईन काही म्हणणार तर ते काही ऐकणं भाग नाही आमचा. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे बी आमची असेच यांनी सेवा कार्य करा आमच्या. एवढं यापुढे पाणी असंच चालू राहावे आणि शेलार साहेबांनी आमचं एवढं धन्यवाद आहे आमचं त्यांना की इथून त्यांनी आमची अशीच मदत करावा पुढे जाऊन ते काही प्रत्येक गोष्टीमध्ये बाथरूम पाणी काही पण गोष्ट असेल ती त्यासाठी आमचा धन्यवाद आहे त्यांना. शेलार साहेब आमची खूप मदत करतात, म्हणजे हर एक गोष्टीला आमच्या धावून येतात. इथं एवढे पाण्याचा त्रास होता ना हेवरच्या लोकांना काही बोलू नाही शकत आम्ही. एवढे लोक पाण्यासाठी तर असतात ना, एक एक कळशी घेऊन जातात खाली. साहेबांनी आमची मदत केली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. मैं ये बोलना चाहती हूँ बस, जो भी हमारा अच्छा किया एरिया का शेलार बाबा किए है, और कोई नगर सेवक नहीं और कोई कुछ नहीं किए अभी तक. बस जो भी किए शुरू से लेके अभी तक शेलार बाबा किए. इलेक्शन में हार गए लेकिन उन्होंने हमारा साथ नहीं छोड़ा और हम भी उनका साथ नहीं छोड़ेंगे. बात खलास. नमस्कार, मी अनिता कैलास शिंदे. मी नगर टेकडीवर कमीत कमी 22 वर्षापर्यंत राहत होते आणि ह्याच्या पुढे तर आम्हाला खूप समस्या निर्माण झाल्या होत्या आणि शिवाय थोडं म्हणजे सॉल्वही होत होत्या. पण मध्ये जवळजवळ 8 वर्ष आमच्याकडे कोणत्याही नगरसेवकने लक्ष दिलं नाही. पाणी, लाईट शिवाय इतर सुविधापासून आम्ही वंचित होतो. आणि जसे हे शेलार साहेब इथे आले आणि त्यांनी आम्हाला पाण्याची सोय करून दिली, म्हणजे आम्हाला हर एक गोष्टीला मदत केली त्यांनी. लाईटीचे खंबे वगैरे सगळे लावले. आता इथून असंच आमची मदत असं चालू राहावं म्हणून आमचं एवढंच मान्य आहे. आणि ह्याच्या पुढे पण हे पाणी बंद नाही व्हावं, कारण नगरसेवक बदलल्यानंतर आमच्याकडचं पाणी बंद होतं आणि ते बंद नाही झालं पाहिजे. त्यासाठी साहेबांनी आणखीन आम्हाला मदत करावी आणि असंच पाणी चालू राहावं. आणि ह्याच्या पुढे आता त्यांनीच नगरसेवक पद नसतानाही जे काम केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि त्याच्या पुढे आता नगरसेवक जे आहेत त्यांनीही काम पुढे करावं हेही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांना जर होत नसेल तर शेलार साहेबांनी पुन्हा आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या टेकडीचा सुधारणा त्यांनी करावी. हे समाजसेवा आहे, राजकारण नाहीये. बरोबर. पण लोकं त्या राजकारणामध्ये हे करतात. त्यांना काय वाटतं की हे राजकारण चालू आहे. राजकारण नाहीये, ही समाजसेवा आहे. आणि या समाजसेवेमध्ये भरपूर म्हणजे पब्लिकने महिला पुरुष सगळ्यांनी सहभाग घेतलाय. विशेष म्हणजे त्या सहभागाला शेलार साहेबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांचंच खरं नाव म्हणजे ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. हमारे एरिया की सैनिक जो हमारे सैलार ने तैयार किया है, हम खुला बोलते हैं भाई अगर ये किसी और के नाम का नल चल रहा है तो मुझे नल नहीं चाहिए और रास्ता भी नहीं चाहिए, बाथरूम भी नहीं चाहिए. पहले भी 10-12 साल से जी रहे थे, अभी भी हम जिएंगे वैसे के वैसे ही. अभी वो 2 दिन में 4 दिन में हफ्ते भर में एक चक्कर मार के जाएंगे, वो अपना मोबाइल दिखाएंगे बाबा मैंने ये किया है, समझे. और 4 महीने से बेचारा उपास पे बैठा था उधर नेताजी पे, इसका कोई नाम नहीं, कोई जिक्र नहीं. अरे लगावे, कोई भी गरीब का भला कर रहा है उसका भला होने दो, इसका भी नाम होए. तो है तो तुम्हारे हाथ में ना, सत्ता तुम्हारे हाथ में. तुम आएंगे अपना डाल करके जाएंगे, दूसरा आएगा अपना डाल करके जाएगा, सामने वाले का कोई नाम नहीं, जिक्र नहीं, कुछ नहीं. अगर इसके नाम का वो चल रहा है तो ठीक है, नहीं तो बंद कर दो, नहीं चाहिए हमको. आपको लगता है कि उन्होंने क्रेडिट छोड़ने का प्रयत्न किया? हाँ, क्रेडिट छोड़ने का ये प्रयास किया वो लोग ने, समझे. सामने वाले का नाम जो है मतलब कोई लो मत, हमारा नाम लो, समझे. ये मतलब वो लोग ने प्रयास किया, पूरा कोशिश की है. ज्यांनी काम केलं त्यांचं कोणी घेणार? मग दुसऱ्यांचं कसं कोणी घेणार? आणि आपल्या सगळ्या जनतेला दिसतंय. क्योंकि हम भी इस एरिया में रहते हैं 4 महीने से 5-6 महीने देख रहे हैं और 10 साल से हम लोग झेलते भी आ रहे हैं. 10 साल से हम झेलते भी आ रहे हैं. नहीं होगा तुम्हारे पीछे छोटू कुमार देखो हालत कैसी है, अभी तक कोई कचरा साफ करने को नहीं आया है. जास्ती क्या बोलेगा, वो आते खाली आश्वासन लेके जाते कि ये करवाएगा वो करवाएगा. जो इलेक्शन के टाइम पे पूरा साफ करके रखा था, अभी वो बेचारे का नाम ही नहीं कोई.
एरिया में कोई बोलता ही नहीं है, वो सिर्फ खड़े रहे, फिर भी कर रहा है, रोज का रोज चक्कर मारा है, एक दिन भी ना करे, रोज का रोज, अभी भी चक्कर ही मारे, अभी भी चक्कर मार, सवेरे भी आया, अभी भी आया। तो भाई क्या बोलता है, तुम हमको साथ में लेके चल रहे, हमको बोल रहे, वो भी हमारे बीच का जनता है, उसको भी साथ में लो, उसको भी करने में मेरा साथ में खड़े हो, उसका भी संस्कार बढ़ेगा, उसका भी हिम्मत बढ़ेगा। उन लोगों ने इतना किया, तुम थोड़ा तो करके बताओ तुम लोग। तो उसको क्यों बुला रहे तुम? वो क्या तुमसे धन दौलत मांग रहा है, कुछ मांग रहा है, सिर्फ गरीब लोग की भलाई मांग रहा है। और क्या कर रहा है बेचारा? बात कर रहा हूँ मैं, जिसे समाज सेवा वो कर रहे हो, वैसा उनको अपने साथ में मिला के आप भी करो ना, कि हाँ भाई इन्होंने ऐसा किया है, समझे, हमारे साथ के या हमारे पार्टी के या हमारे एरिया के हैं। इन्होंने पानी लाया, रोड बना के, तो भाई जब से 28 साल हो गया मैं जब से ये एरिया में, जब से मैं सामने लोगों को देखते आ रहा हूँ भाई, लाइट बीट सब, बाथरूम का रोड बना हुआ है। अब वो अगर रोड नहीं भी बनेगा तो भी चलेगा, पानी नहीं भी मिलेगा तो भी चलेगा, हम खुश है उसमें, हम खुश है। तकलीफ देखने कोई नगर सेवक आता है क्या? नहीं, कोई नहीं आया, कोई नहीं आया है, बता के जाता है 15 हम करेंगे इतना ही बोलते आने का नाम नहीं है, करने का। और कोई नगर सेवक आज से ये नहीं बोला है कि पानी लेके क्या करो, झोपड़पट्टी उठ जाएगा, रोड बना क्या करोगे, उठने वाला है, समझे। आज तक कोई नगर सेवक ये बात नहीं बोला है, लेकिन ये नगर सेवक ने आके एरिया में बोल के गया कि पानी लेके क्या करोगे, आज कल उठ जाएगी झोपड़पट्टी। ये नहीं बोले बाबा अगर ऐसा कुछ होएगा तो हम तुम्हारे साथ में बैठे, तुम्हारे सामने खड़े, हिम्मत दो ना सामने वाले को, तुमने तो हिम्मत ही तोड़ दिया हमारा, हम क्या साथ देंगे, क्या तुम्हारे बारे में बोलेंगे, ये सबको मालूम है, पूरा एरिया को मालूम है। हाँ बोलो ना, कौन बोल रहा है? आशा बाई को बोलने देतो। माझं नाव कविता आमले. आमच्या इथे टेकडीवरती खूप पाण्याची समस्या होती. पाण्याचे दिवस आम्हाला दुष्काळ असल्याने वाटत होता, पण हे शैलार मामानं आमची ती परिस्थिती बघून आम्हाला जे सहकार्य केलं, आम्हाला आज पाणी मिळवून दिलं. आज आमच्या इथं पाणी पण आलं होतं. आणखीन काही सहकार्य जे आमच्या त्यांच्याच्यानं होईल ते कर, एवढी आमची इच्छा आहे. त्यांच्यामुळे आम्ही त्यांचा धन्यवाद करतो. शैलार बाबा ने हम लोग को सब सुविधा कर रहे हैं, टेकरी पे पानी का, लाइट का, आए बाथरूम का, यही इतने दिन से कोई नहीं ध्यान दिया, यही बाबा ने ध्यान दिया। धन्यवाद करती हूँ मैं कि आज 2 साल से पानी नहीं यहाँ टेकरी पे, इतने सब जितने बाई हैं सभी इधर घर से भर भर के पीती थी पानी। और क्या नाम है कि जब से आई है शैलार दादा ने, तब से भाई ये पानी का नल ये सब लगवाए और बाथरूम का सर सफाई सब कुछ ये किए। उनको आपके धन्यवाद करती हूँ शैलार दादा को। माझं नाव आहे यमुना पटाई. ज्यावेळेस आम्ही लोक बाथरूमला बसत होते, तिथं दरवाजे न होते, येणार जाणार लोक आम्हाला बघत होते. बाबाला शरम वाटली तर बाबांनी, शैलार बाबांनी तो दरवाजा आणून तिथं बसवला. आई बहिणीची इज्जत झाकली. ते आम्हाला त्यांचा धन्यवाद आहे. 12 साल से इधर रहती हूँ। पानी और बाथरूम का तकलीफ बहुत था। हम यहाँ से छोटी टोला चले गए हैं, पानी बहुत तकलीफ है इधर। एक हंडे के लिए इंसान तरसता था। जो भाड़े पे चलाता है पानी का पैसा बहुत लेता है। इनका शुक्रिया अदा है कि हम लोग को पानी देने का कोशिश किए हैं, पानी मिलेगा बस। 2 साल हो गया, पानी का बहुत दिक्कत था। हम लोग पानी इधर से ढोटे से नीचे से लाए। अभी इस बार बाबा जब से आए उधर ऊपर देखे ये सब बाथरूम का और नल भी और लाइट की सब लगा शैलार बाबा। कभी कोई नगर सेवक आते थे क्या आपके तकलीफ देखने? कोई नहीं आते थे। मैं कितने हमारा नगर सेवक कौन होता है? आज 12-13 साल हम लोग इधर आने हो गए। इतना दिन से 12-15 साल से हम लोग ऐसे बिना पानी के थे। क्या करें, उसके पानी है वो क्या करेगा। आधा घंटा पानी आता तो अपने घरे पिएगा कि हम लोग के देंगे, इसीलिए हम लोग थोड़ा बहुत वो लोग देते थे तो हम लोग पीते थे। फिर इसके बाद जब ये शैलार दादा आने लगे, फिर इनसे हम लोग संपर्क किए, तब जाके देखो पानी तो लगाए, बाथरूम का सफाई करने लगे। जो मानी कमी था यहाँ गरीब लोग को, वो सब ये पूरा करने लगे। नाना तायडे, आम्ही आम्हाला 25-30 वर्ष झाली इथं येऊन. एवढी तकलीफ होती पाण्याची, सगळं काही बाथरूमची, सगळं आम्हाला लय तकलीफ होती. हे टप्पे सुद्धा त्यांनी केलेले आहे. हे जाण्याची सोय केली, परत बाथरूमची सोय केली. लाईट नव्हते, लाईट दिले त्यांनी, परत न आता पाण्याची सोय केली. सगळं काही धन्यवाद बाबांनी केलं. शैलार बाबांनी केलं सगळं.
जय भीम. माझं नाव सोनाली कैलास शिंदे. नाही का आमच्या इथं बाबांनी म्हणजे भरपूर कार्यक्रम केलेले आहेत, म्हणजे पाण्याचा समस्या वगैरे, आणि प्लस त्याच्यामध्ये रस्त्याचं पण त्यांचं चालू आहे, ते करत आहेत अजूनही. बघू आता अजून ते किती काय काय करतील. आणि आज आम्हाला पाणीसुद्धा आलेलं आहे. थँक्यू. आम्ही 12 वर्ष होतं तिथं काहीच नाही, तर शरद बाबांनी खंबे आणि लाईट पाणी सारे घेऊन आले. मी काय करणार बाबा, सर तुमची मदत आहे. काय करणार? तुम्ही जर नाही लावलं, सगळ्यांनी मी काय करणार? पानी नहीं चाहिए. बाबांचा